तर मरण्यापेक्षा इथं मेलेलं चांगलं कधी पण. जर नसलंच न्याय मिळत तर मग हाच पर्याय आमच्याकडे आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथून हलणारही नाही आणि मी स्वतः डिझेल ओतून या ठिकाणी आत्मदान करणार. शेतकऱ्यांचा संतापनावर वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना कोंडले. दिवसा 8 तास वीज द्या अन्यथा आत्मदहनाचा इशारा. बेळीच पोलीस हस्तक्षेपाने टळला अनर्थ. पालखेड परिसरात वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय. द्राक्ष पिकाचे कमी उत्पन्न, शेतमालाचे पडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. वीज पुरवठा अपुरा मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना आत कोंडले. दिवसा किमान 8 तास अखंड वीज पुरवठा झाला नाही तर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला. दरम्यान अधिकारी पाटील आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आम्ही तुम्हाला 9 ते 5 द्या असं तुम्हाला म्हणत नाही. आम्ही पर्याय काढा. आम्ही त्याच्यावर आम्ही ऐकायला तयार आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने. बघ एकच विनंती एवढीच की शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. हे पाणी जर गेलं तर या वर्षी द्राक्ष बाग फेले बरं का. पुढच्या वर्षी जर फेल गेलं तर तुम्हाला सांगतो आत्महत्या होती, खूप आत्महत्या होती 100% फेल आहे. शेतकरी हा परत आता इथून नव्या जोमाने लढणार, उभं राहून परत नव्या जोमाने लढणारे. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. म्हणजे सांगायचं असं की ही जे सबस्टेशन आहे हे पालखेडच्या एरियामध्ये पालखेडने निःशुल्क अशा प्रकारे सबस्टेशनला जागा दिली. आणि कसं झालं, गेली 2-3 महिन्यापासून याचा पाठपुरावा चालला आहे. आम्हाला आश्वासनं देण्यात आली की पुढच्या आठवड्यात होईल, पुढच्या आठवड्यात होईल, पुढच्या आठवड्यात होईल. असं करता करता आज तागायत आम्हाला दिवसा 9 ते 5 लाईट मिळालेलीच नाही. वरून शासनाचे आदेश आहे की शेतकऱ्यांना 9 ते 5 लाईट द्यावा. तर मला सांगायचं असं आहे की जर हे जे आहे नोकरदार वर्ग यांना ड्युटी 9 ते 5 असते, मग शेतकऱ्यांना रात्रीचं का? आणि कोणीही यावं शेतकऱ्यांना फुटबॉलसारखं लाताळावं. शेतकऱ्याला कोणी वालीच नाही का असं या ठिकाणी मला प्रश्न निर्माण होतोय की कोणी यावं कोणी लाताळावं. जर यांना जर लोड मेंटेन करायचा आहे तर यांनी इंडस्ट्रियल एरियाचा लोड मेंटेन करावा. यांनी शेतकऱ्यांकडेच का येऊन थांबावं? यांनी येऊन जाऊन यांना फक्त शेतकरीच या ठिकाणी दिसतो. आज आम्ही अशा पवित्र्यात आहे. मागेही आम्ही 150 लोक आलेलो होतो, त्यावेळेला थोडं समजदारी त्यांनी दाखवली आणि एक दिवसच फक्त त्यांनी लाईट सोडली. आज ते लाईट देत नसेल आणि शब्द देत नसेल तर आम्ही या ठिकाणी त्यांना कोंडून घेतलेले आणि मी स्वतः डिझेल ओतून या ठिकाणी आत्मदान करणार आहे. कारण अन्याय जर मिळत नसेल, अन्यायच होत असेल सारखा न्याय मिळतच नसेल तर त्याला पर्याय नाही. रात्रऋत्रीचे आता आपला समजा शेतामध्ये साप असतात, विषारी प्राणी असतात, काही असतात, आपल्याकडे बिबट्यांचा वावर आहे. तिथं मरण्यापेक्षा इथं मेलेलं चांगलं कधी पण. जर नसलंच न्याय मिळत तर मग हाच पर्याय आमच्याकडे आहे. आणि तुम्ही तुमच्या आंदोलनावर ठाम आहात? 100% आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. यात कोणत्या प्रकारची शंका नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथून हलणारही नाही आणि मी स्वतः डिझेल ओतून या ठिकाणी आत्मदान करणार.